नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण कुठलीच डाळ न शिजवता अवघ्या 10 मिनिटात एकदम सोपी आणि झटपट अशी आमटी तयार करणार आहोत। कुणीही सहज बनवेल इतकी करायला सोपी आहे। भात भाकरीबरोबर ही आमटी खायला खूपच स्वादिष्ट अशी लागते। तर लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आमटी तयार करण्यासाठी पटकन एक वाटण तयार करून घेऊया। तर मिक्सरच्या भांड्यात मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय। याऐवजी तुम्ही ओलं खोबरं असेल तर वापरलं तरी सुद्धा चालेल। 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं। आता मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। कढईमध्ये सुरुवातीला तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान तडतडून द्यायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, 5-6 कढीपत्त्याची पाने आणि पाव चमचा हिंग। मिक्सरमधून फिरवून घेतलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मंद गॅसवर आता हे छान असं परतून घेऊयात। खोबरं लसूण चांगलासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा रंग बदलला की लगेच काय करायचं आहे, यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालूया आणि आता कांदा हा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा। आता सगळं परतून झालेलं आहे। यामध्ये काही मसाले पावडर घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट। सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि इथे गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती सगळे मसाले छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता लगेचच यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। या स्टेजला गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सगळं एकत्रित असं परतून घ्यायचं आहे आणि थोडासा टोमॅटो मऊ झाला की लगेच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे। आता याला चांगलं असं मसाल्यासोबत भाजून घेऊयात। गॅस इथे मंदच ठेवायचा आहे आणि सतत मसाला परतत राहायचा आहे। खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। यामुळे बेसन चांगलं असं भाजलं जातं आणि याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो। तर मंद गॅसवरती हे सगळे मसाले आणि बेसन छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। बेसन भाजत आलं की त्याचा मस्त असा खमंग सुगंध यायला सुरुवात होते। त्यावेळी त्यामध्ये अगदी कडकडीत असं गरम पाणी घालायचं आहे आणि लक्षात ठेवा इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। थंड पाणी अजिबात वापरू नका। गरम पाण्यामुळे आमटीला चव छान येते आणि आमटी चवदार अशी बनते आणि रंगसुद्धा त्याचा त्यामुळे सुरेख येतो। बेसन पिठाच्या गाठी होऊ नयेत यासाठी याला सतत हलवत राहायचं आहे। आता याला काय करायचं आहे, जसं तुम्हाला पाणी घालायचं आहे घट्ट दाटसर त्यानुसार पाणी तुम्ही घालू शकता। साधारण इथे मी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि 5 मिनिटं याला मंद आचेवरती छान असं उकळवून घ्यायचं आहे। बेसन पीठ छान असं शिजलं गेलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेवटी यावरती कोथिंबीर घालायची आहे। तर आपली ही बेसन पिठाची आमटी इथे तयार झालेली आहे। रंग पण सुरेखच आलेला आहे, पण गॅस बंद केल्यावरती याला छान असा आणखी रंग येतो। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बेसन पिठाची आमटी तयार झालेली आहे। तर ही आमटी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर चुरून सुद्धा खाऊ शकता किंवा नुसती गरमागरम प्यायला सुद्धा एकदम मस्त अशी लागते। रेसिपी एकदम पटकन होणारी आहे, 10 मिनिटात तयार होते। नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग भेटूया अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।